नमस्कार मित्रांनो, नवीन एका महत्त्वाच्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील महिलांसाठी एक मोठी अपडेट आता समोर आली आहे। लाडक्या बहिणींसाठी असलेली मोफत साडी वाटप योजना आता बंद करण्यात आलेली आहे अशी बातमी समोर आली आहे आणि त्याची माहिती देखील समोर आलेली आहे। पण ही योजना नेमकी कोणासाठी होती, कोणत्या महिलांना मोफत साडी मिळत होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोफत साडी योजना बंद झाल्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर याचा काही परिणाम होणार आहे का? तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याबाबतची सर्व माहिती सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत। परंतु त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। असेच व्हिडिओ तुम्हाला दररोज आपल्या चॅनलवर मिळत राहतील। तसेच बाजूला असलेले बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑलवर सेट करून ठेवा, म्हणजेच यापुढे येणारे सर्व व्हिडिओज तुम्हाला लगेचच तुमच्या मोबाईलवर मिळतील। चला तर मग थेट आता आपण आपल्या माहितीकडे जाऊया। मित्रांनो, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात 2023 मध्ये राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबातील महिलांना दरवर्षी एक साडी मोफत देण्याची योजना सुरू करण्यात आली होती। या योजनेला कॅप्टिव्ह मार्केट योजना म्हणूनही ओळखले जात होते आणि तिची अंमलबजावणी वस्त्र उद्योग विभागामार्फत केली जात होती। उपलब्ध माहितीनुसार राज्यातील सुमारे 25 लाख अंत्योदय कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळत होता। 2023, 2024 आणि 2025 अशी सलग 3 वर्ष या योजनेअंतर्गत साड्यांचे वितरण करण्यात आले होते। तसेच या योजनेसाठी सरकारकडून दरवर्षी सुमारे 100 कोटी रुपयांची तरतूद देखील केली जात होती। मात्र आता एक मोठा निर्णय या संदर्भात घेण्यात आलेला आहे। समोर आलेल्या ताज्या माहितीनुसार राज्यातील तिजोरीवरील आर्थिक भाराच्या पार्श्वभूमीवर ही मोफत साडी योजना वाटप बंद करण्यात आली आहे आणि वस्त्र उद्योग विभागाने या संदर्भात शासन निर्णय देखील जारी केल्याचे सांगण्यात येत आहे। त्यामुळे यंदा या योजनेअंतर्गत अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबातील महिलांना मोफत साडी मिळणार नसल्याचे वृत्त देखील समोर आले आहे। पण मित्रांनो, इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपल्या सर्वांना समजून घ्यावी लागेल। मोफत साडी वाटप योजना बंद झाली म्हणजेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद झाली असा याचा अर्थ अजिबात नाही। मोफत साडीचा लाभ हा अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबातील महिलांसाठी होता, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही पात्र महिलांना आर्थिक मदत देणारी स्वतंत्र योजना आहे। त्यामुळे सोशल मीडियावर जर तुम्हाला लाडकी बहीण योजना बंद झाली अशा प्रकारची माहिती मिळत असेल तर त्यावर तुम्ही लगेच विश्वास ठेवू नका। सध्या समोर आलेल्या माहितीनुसार ही मोफत साडी योजना वाटप बंद करण्यात आलेली आहे। थोडक्यात सांगायचं झालं तर अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली मोफत साडी योजना आता बंद करण्यात आलेली आहे, त्याचं वृत्त देखील समोर आले आहे। मीडिया रिपोर्टनुसार उद्योग वस्त्र विभागाने या संदर्भातील शासन निर्णय जारी केलेला आहे। मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू असल्याचेही या वृत्तामध्ये सांगण्यात आलेले आहे। मित्रांनो, या निर्णयासंदर्भातील नवीन अधिकृत माहिती किंवा शासन निर्णयाची प्रत उपलब्ध झाल्यानंतर त्याची संपूर्ण माहितीही आपण तुमच्यापर्यंत पोहोचवू। अशाच प्रकारे सरकारी योजनांमधील खरी आणि महत्त्वाची अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आपल्या AR माहिती या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर आपल्या कुटुंबातील आणि ओळखीतील अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि व्हिडिओला शेअर देखील करा। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया। भेटूया एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।